येथे 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती संघटनेकडून अभिवादन करण्यात आले। प्रसंगी श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, दत्तनगर गावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका कुकुलोड, ग्रामपंचायत सदस्य शालिनीताई मगर, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, माजी सरपंच सुनील शिरसाट, तंटामुक्ती अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड, पोलीस पाटील राजू गायकवाड, सचिन ब्राह्मणे, दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुकलोड, किरण खंडागळे, सुधीर ब्राह्मणे, संदीप बागुल, सुरेश शिवलकर, लखन कडवे, राधाकिसन वाघमारे, विश्वास भोसले, अशोक पवार आदींनी पुष्पहार अर्पण करून दत्तनगर येथे दीप प्रज्वलन केले व बौद्धाचार्य तायडे मॅडम यांनी बुद्धवंदना व भीमस्तुती पठण केले। यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, माजी सरपंच सुनील शिरसाट, तंटामुक्ती अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड, भीमशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले। यावेळी भीमशक्तीचे अनिल माघाडे, सचिन राठोड, शौकतभाई सय्यद, अरुण बनसोडे, रमेश अण्णा मगर, किशोर पटेल, बाबा दिघे, महिलांमध्ये सुमनबाई दुशिंग, कांताबाई कदम, वैशाली कोळगे, मंगल जावळे, रत्नमाला गायकवाड, आशा राठोड, शोभा भालेराव, प्रभाताई पवार आदी उपस्थित होते। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या। पीडित आणि शोषित समाजाला शिक्षणाची आणि संघर्षाची जाणीव करून देऊन बाबासाहेबांनी मुख्य प्रवाहात आणून एक लढण्याची कुठेतरी उमेद केली। लढण्यासाठी काळाचं होतं, त्या काळात एक वेळ पशुचं मूत्र पिल्या जायचं लोक सांगतात, परंतु एका गैरलक्षित घटकाला तिथं पाणी सुद्धा देताना लोक 4 वेळा विचार करायचे। त्या समाजाला मानव म्हणून जगण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रगतीसाठी आणि सर्वोच्च जीवनाचे मार्ग खुले करून देण्यासाठी बाबासाहेबांनी जो संघर्ष केला आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे। हा संघर्ष करत असताना त्यांनी ते आपल्या सर्वांना देशाला सुद्धा एक राज्यघटना दिली, आर्थिक क्षेत्राबद्दल दिले, सामाजिक समता आणि बंधुतेसाठी तर कार्य केलं। त्या कार्याबद्दल आज मी बाबासाहेबांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे आपल्या सर्वांतर्फे आदरांजली अर्पण करतो। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभि बारसे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।